काही मैत्र अशा असतात ज्यांचे विचार वेगळे, पक्ष वेगळे असतात, राजकारण वेगळं असतं, पण तरीही या मैत्र्या तुटत नाहीत. राजकारणातील अशी अनेक उदाहरणं देता येतील. म्हणजे विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे यांची मैत्री असो किंवा अशा अनेक मैत्र्या. मात्र एका मैत्रीमुळे सध्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घ्यावी लागणं अशी घटना क्वचितच पाहायला मिळते. आणि हे घडले बंटी पाटील, हसन मुश्रीफ आणि महाडिक यांच्या कोल्हापुरात, तेही जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी, जिथे हसन मुश्रीफ यांचा उमेदवार अध्यक्षपदावर बसणार होता. महायुतीकडून विनंती केल्यानंतर लगेचच अध्यक्षपदाच्या शर्यतीतून सतेज पाटील यांच्या उमेदवारांनी माघार घेतली. काय घडलं जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आणि जिल्हा परिषदेच्या या निवडणुकीत अर्थात अध्यक्षपदाच्या निवडीत माघार घेण्यासाठी सतेज पाटील यांनी पुढाकार का घेतला असावा? ही मैत्री आहे की एखादी राजकीय खेळ? चला बोलूयात. नमस्कार, मी संजना कट्टुकटमध्ये आपलं स्वागत. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीबद्दल बोलण्याआधी थोडंसं मागं जावं लागेल. ते म्हणजे 2021च्या गोकुळच्या निवडणुकीत, जिथं सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांची आघाडी होती. कारण तेव्हा महाविकास आघाडी सत्तेत होती. आमचं ठरलंय, आता फक्त गोकुळ उरलंय असं म्हणत प्रचाराचं रान उठवलं गेलं. 21 पैकी 17 जागा आघाडीनं मिळवल्या आणि महाडिकांची 40 वर्षाची सत्ता हातातून गेली. 2025ला मात्र महायुती स्थापन झाली. सतेज पाटलांसोबत असणारे हसन मुश्रीफ महायुतीसोबत होते, म्हणजेच भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटासोबत ते गेले. आता नंतर झाल्या अनेक निवडणुका, म्हणजे विधानसभेच्या, लोकसभेच्या आणि आता नुकताच पार पडलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका. या निवडणुकीत कोल्हापुरात पुन्हा एकदा हसन मुश्रीफ यांचं वर्चस्व पाहायला मिळालं. कारण कोल्हापूरच्या जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे एकूण 20 उमेदवार निवडून आले आणि हे सगळं मुश्रीफ यांच्या नेतृत्वात होत होतं. दुसऱ्या क्रमांकावर होते सतेज पाटील यांचे काँग्रेस. यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं 15 जागा मिळवल्या. तिसऱ्या क्रमांकावर होती भाजपचे 12 सदस्य निवडून आलेत. याचबरोबर शिवसेनेचे 9, जनसुराज्य आघाडीचे 6 आणि आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या आघाडीला 4 जागा मिळाल्या. अर्थात संख्याबळ आणि बलाबल पाहता महायुतीचाच उमेदवार अध्यक्षपदी बसेल हे जवळपास निश्चित मानलं जात होतं. मात्र अध्यक्षपदी बसणार कोण हे समजत नव्हतं. अध्यक्षपदावर भाजपनेही दावा केला होता आणि मग शेवटचा निर्णय असेल तो हसन मुश्रीफांनी घ्यावा असं सांगण्यात आलं होतं. हसन मुश्रीफ जो निर्णय घेतील त्याच पक्षाचा उमेदवार अध्यक्षपदी बसेल असंही ठरलं होतं. त्यामुळे यावेळी ज्यांचं संख्याबळ जास्त त्यांचा अध्यक्ष असा फॉर्म्युला ठरवण्यात आला. महायुतीत राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे सर्वाधिक सदस्य संख्या असल्यामुळं अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे जाणं निश्चित झालं, तर उपाध्यक्षपद भाजपकडे देण्यात आलं. या सगळ्या निर्णयासाठी महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना आणि जनसुराज्य या 4ही पक्षांना सव्वा वर्षासाठी अध्यक्षपद देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि या 1.25 वर्षाच्या कार्यकाळात पहिला टप्पा राष्ट्रवादीकडे जाणार हे निश्चित झालं. मात्र या सगळ्या घडामोडींमध्ये एक वेगळीच चर्चा सुरू होती. भाजपचे धनंजय महाडिक यांनीही अध्यक्षपदावर दावा ठोकला होता. अध्यक्षपद नेमकं कोणाकडे जाणार यावर राजकीय वाद सुरू असतानाच सतेज पाटलांनी हसन मुश्रीफ यांना ऑफर दिली होती, जी चांगलीच चर्चेत आली होती. भाजपसोबत सत्तेत काही अडचणी येत असतील तर काँग्रेस त्यांना पाठिंबा देण्यास तयार आहे असं सतेज पाटील यांनी त्यांना ऑफर केली होती. या ऑफरवरून हसन मुश्रीफ यांनी कोणती स्पष्ट प्रतिक्रिया दिली नाही. मात्र या निवडणुकीसाठी बहुमत नसतानाही काँग्रेसकडून अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी उमेदवार उतरवण्यात आले होते. काँग्रेसकडून अध्यक्षपदाच्या निवडीवेळी शिंगणापूर जिल्हा परिषद गटातून रसिका पाटील, तर उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी आसळज जिल्हा परिषद गटाचे सदस्य संभाजी पाटणकर यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र अचानक ट्विस्ट आला. राष्ट्रवादी काँग्रेसकडून रसिका पाटील आणि संभाजी पाटणकर यांना अर्ज मागे घेण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर दोघांनीही अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाचे अर्ज मागे घातले आणि ही निवडणूक बिनविरोध झाली. ही निवड जी झाली ती बिनविरोध झाली. यानंतर अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादीच्या शिल्पा शशिकांत खोत, ज्या कागलच्यात, त्यांना अध्यक्षपदी विराजमान करण्यात आलं. त्यामुळे शेवटी हसन मुश्रीफांनी कागलकडे अध्यक्षपद खेचून आणलं अशी चर्चा ही जोरदार रंगली. तर भाजपचे सदस्य तानाजी पाटील, जे धनंजय महाडिक यांचे कट्टर समर्थक मानले जातात, त्यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. यावेळी हे असं कसं घडलं तर संग्रामसिंह कुपेकर यांनी सतेज पाटलांच्या काँग्रेसला विनंती केली की
5 वर्ष आपण सभागृहात एकत्र राहणार आहोत. कोल्हापूर नगरी ही छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांची आहे. त्यामुळे पुढची 5 वर्ष एकमेकांना न्याय देत जिल्ह्याच्या विकासासाठी काम करूया अशी विनंती करण्यात आली. कुपेकर यांच्या या विनंतीमुळे युतीकडून करण्यात आलेल्या या आवाहनामुळे महाविकास आघाडीने अर्थात काँग्रेसच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतला. सतेज पाटलांनी तसे आदेश दिले आणि ही निवडणूक अखेर बिनविरोध पार पडली. आता असं असलं तरी मी 2021 तुम्हाला जो संदर्भ दिला होता तो लक्षात आहे का सुरुवातीला? तर आता मात्र सगळं वेगळं झाले. गोकुळची निवडणूक देखील सध्या चर्चेत आहे. अगदी मागच्या वेळी म्हणजे अगदी वर्षभरापूर्वी जेव्हा अध्यक्ष बदलायचं होतं तेव्हा महायुती एकीकडे आणि सतेज पाटील कुठंतरी एकाकी पडल्याचं चित्र होतं. असं असतानाही सतेज पाटील यांनी या ठिकाणी हसन मुश्रीफ यांना साथ दिली आणि मैत्री धर्म पाळल्याचं म्हणलं जाते. मग आता गोकुळच्या निवडणुकीत हसन मुश्रीफ यांच्याकडून ते काही मदत मागतील का? शिवाय नुकतीच गोकुळची जी बैठक पार पडली मंगळवारी त्यावेळी महायुतीतील अंतर्गत वाद लक्षात घेत तुम्हाला लॉटरी लागेल असं वाटत नाही, त्यामुळे आम्हीच पर्याय आहोत असं सतेज पाटील त्या बैठकीत सगळ्यांसमोर हसन मुश्रीफ यांना म्हणाले. अर्थात हसन मुश्रीफ यांना अप्रत्यक्षपणे शेवटचा राजकीय इशारा देण्याचा प्रयत्न त्यांनी केल्याची चर्चा रंगते. त्यामुळे हसन मुश्रीफ नेमकं काय निर्णय घेतील? मागच्या वेळेसारखं ते सतेज पाटलांसोबत जाण्याच्या पर्यायाचा विचार करू शकतात का? कारण सतेज पाटील जिल्हा परिषद निवडणूक असू दे किंवा आत्ताची निवडणूक यासाठी वारंवार ऑफर देताना दिसत आहेत. मग यावर हसन मुश्रीफ काय विचार करतील याचं उत्तर येणारा काळच देणार आहे. मात्र या सगळ्या चाललेल्या घडामोडीवरून तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.